या विश्लेषणात स्वागत आहे। आज आपण स्थायू कोळशापासून चक्क द्रव इंधन बनवण्याच्या या भन्नाट विज्ञानाबद्दल जाणून घेऊया। तर सर्वात मोठा वैज्ञानिक प्रश्न हा आहे की कठीण कोळशापासून खरंच पेट्रोल बनवता येईल का? चला पाहूया। इतर देश जैविक पाम तेलापासून बायोडिझेल बनवतात, पण भारताकडे या इंधन धोरणासाठी पुरेसे पाम तेल उपलब्ध नाहीये। इथेनॉल सारखे जैविक पर्याय आधीच इतर प्रकल्पांमध्ये अडकले आहेत, त्यामुळे आपल्याला एका वेगळ्या हुकमी देशांतर्गत संसाधनाची गरज आहे। आणि इथेच आपला भौगोलिक फायदा दिसून येतो। भारताकडे जगातले सर्वात मोठे कोळशाचे साठे उपलब्ध आहेत। अश्विनी वैष्णव यांच्या मते आपल्याकडे एवढा प्रचंड कोळसा आहे की तो पुढची तब्बल 200 वर्ष संपणार नाही। विचार करा, 200 वर्षे हे देशाचा दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी किती महत्त्वाचं आहे हे यातून स्पष्ट होते। यामागचं विज्ञान सोपे आहे। प्रथम गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाने कोळशाचा गॅस बनवायचा आणि मग त्यातून द्रवरूप पेट्रोल डिझेल मिळवायचे। या भल्या मोठ्या वैज्ञानिक प्रक्रियेसाठी सरकारने सुरुवातीलाच तब्बल 37,500 कोटी रुपयांची प्रचंड मोठी गुंतवणूक जाहीर केली आहे। यातून दरवर्षी 7.5 कोटी टन कोळशाचे थेट इंधनात रूपांतर करण्याचे आणि सोबतच नवीन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। दीर्घकालीन ऊर्जा स्वातंत्र्याचे हे स्वप्न साकार करण्यासाठी तब्बल 3 लाख कोटी रुपयांची महाकाय राष्ट्रीय गुंतवणूक नियोजित आहे। 200 वर्षे पुरणाऱ्या या कोळशामुळे विज्ञानाच्या या प्रगतीचा जागतिक ऊर्जा क्षेत्रावर भविष्यात नेमका काय परिणाम होईल